नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटीआयची एक्सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं MAPS क्लेम कशा पद्धतीनं करायचं, रिजेक्ट झालं तर काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पाहतच आलेले. तर आजचे काय तुमचे काय म्हणजे मनामधले प्रश्न आहेत ते मी या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे. जसं की या ठिकाणी मेसेज आला नाही तर काय करावं, त्याच्यानंतर रिजेक्टेड बाय आरो जो तुमचा क्लेम होता तो रिजेक्टेड बाय आरो या ठिकाणी आरो लेवलवरून या ठिकाणी कॅन्सल झालेले. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी पेमेंट कधी येणार आणि चौथा प्रश्न या ठिकाणी डाटा मिसमॅच दाखवते, शो करते. म्हणून या ठिकाणी खूप जणांचे क्लेम या ठिकाणी रिजेक्ट होत आहेत. त्याच्यानंतर सर्वात मोठाचा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये हा आहे की पेमेंट कधी येणार, पैसे कधी मिळणार. तर या सर्वांचे प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी घेऊन मी तुमच्यासाठी आलेले आहे. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, खूप जणांचा प्रश्न असा आहे की मला या ठिकाणी जो काय क्लेमचा आहे, क्लेमचा ॲक्सेप्टन्सचा मेसेज आला नाही, तर याच्यावर या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे. तर मेसेज आला नाही यामध्ये दोन कारणे असू शकतात मित्रांनो. एक तर तुम्हाला या ठिकाणी जो काय मेल असतो तो मेल सेंड झाला नसेल. त्याच्यानंतर जे आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते जास्तीत जास्त करून जो काय तुमची कंपनी आहे, इस्टॅब्लिशमेंट आहे, त्या HR ने तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जो काय क्लेम केलेले त्या क्लेमला या ठिकाणी तुमच्या अप्रुव्हल दिलेलं नाही. कारण की ज्यावेळेस तुमच्या HR ने तुमच्या क्लेमला अप्रुव्हल देण्याचं काम करेल त्यावेळेसच तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार नाही. यामध्ये दोन कारण असू शकतात मित्रांनो. जर तुमच्या HR ने तुम्हाला या ठिकाणी अप्रुव्हल दिला असेल, तुमच्या क्लेम या ठिकाणी चेक केलं अप्रुव्हल दिला असेल, तर तुम्हाला क्लेम कशा पद्धतीने स्टेटस चेक करायचं याचा व्हिडिओ मी या ठिकाणी डिटेल्स बनवलेले आहे. ते जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. जर मेसेज नाही आला तर याचे दोन कारण आहेत. एक तर तुमच्या HR ने तुमच्या जो काय क्लेम केलेले त्या क्लेमला या ठिकाणी अप्रुव्हल दिलेलं नाही. त्याच्यानंतर अप्रुव्हल दिल्याच्या नंतरच तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार आहे. त्यानंतर तुमचं या ठिकाणी स्टेटस चेक करून घ्या तर लगेच तुम्हाला समजून येईल. त्याच्यानंतर आता या HR ने अप्रुव्हल न देण्याचे कारण काय काय आहेत, अप्रुव्हल न देण्याचे कारण कोणकोणते आहेत. तर बघा, खूप सारे HR ना म्हणजे त्या एस्टॅब्लिशमेंटना या ठिकाणी माहीतच नाही की क्लेमला कशा पद्धतीने अप्रुव्हल करायचं. आतापर्यंत या ठिकाणी आपण जेवढे काही फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो, त्या मुलांनी एवढे काही कॉन्टॅक्ट केलेले आहेत, आपल्या कमेंट केलेले, त्या कमेंटच्या उत्तरातून असं आपल्याला समजलेलं आहे की ज्या ठिकाणी HR ला जाऊन जास्तीत जास्त संख्येने लोक बोललेले त्या ठिकाणी HR ने जाऊन त्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म क्लेमला अप्रुव्हल दिलेलं आहे. जर तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी एकच काम करायचं आहे. तुम्हाला ताबडतोब तुमच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये जाऊन HR शी कॉन्टॅक्ट करायचा आहे. तो जर ऐकत नसेल तर तुमच्या BTRI जो काय तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलला BTRI ऑफिस असतं त्या ठिकाणी जा, तुमचा फॉर्म या ठिकाणी अप्रुव्हल होऊन जाईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो आहे याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की डाटा मिसमॅच. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा एक प्रॉब्लेम या ठिकाणी आले. तुमच्या HR ने अप्रुव्हल तुमची प्रोफाईल पाहिलेली आहे आणि पाहिल्याच्या नंतर तुमच्या त्या इस्टॅब्लिशमेंटने काय केलेले, तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी रिजेक्ट होण्याचे जे काही कारण आहेत ते कोणकोणते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगितलं होतं 12th मंथ म्हणजे जो काही तुमची सॅलरी अप्रेंटिसशिपची जमा झालेली होती 12th मंथची पेमेंटची जो काय एंट्री आहे तुमच्या स्टेटमेंट मधली ती कशी पाहिजे, हायलाइटेड पाहिजे. हायलाइट करून तुम्हाला त्या ठिकाणी शो करायची होती की तुमच्या स्टेटमेंट मधली तुमची एंट्री या ठिकाणी जमा आहे. जसं आपण या ठिकाणी जर बघितलं, आता ज्यावेळेस आपण पेमेंटची स्टेटमेंट डाउनलोड करतो त्यामध्ये खूप साऱ्या एंट्री असतात. जर समजून घ्या तुमची एंट्री या ठिकाणी आहे तर तुम्हाला या ठिकाणी हायलाइट करायची, शो करायची होती, दाखवायची होती त्यांना की बाबा माझी पेमेंट या ठिकाणी जमा झालेली आहे. पण असे किती 12th मंथचे तुमचे 12th जो काय PDF मधला आहे तो 12 महिन्याच्या एंट्री त्या ठिकाणी तुम्हाला हायलाइट करून दाखवायच्या होत्या. तर ते दाखवले नसल्यामुळे या ठिकाणी डाटा मिसमॅच दाखवला. आणि दुसरा महत्त्वाचं कारण या ठिकाणी आहे तर ते बघा, जे तुमची अप्रेंटिसशिपची जॉईनिंग डेट आहे ती डेट, त्याच्यानंतर अप्रेंटिसशिपची इन डेट, या दोन गोष्टीमध्ये फरक येत आहे मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा तुमचे फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस वाढत आहेत. आता याच्या पद्धतीने जर याला असा जर प्रॉब्लेम आला तर या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे बघा. ज्या वेळेस आता तुम्ही अप्रेंटिसशिपला या ठिकाणी फॉर्म भरलेले, फॉर्म भरल्याच्या नंतर जी डेट त्या पोर्टलला अपलोड आहे तीच डेट या ठिकाणी शो करते. तुम्ही तुमच्या मनाने या ठिकाणी काही टाकू शकत नाही. पण जो काय तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म या ठिकाणी बनलेले त्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर वेगळी डेट आहे, म्हणजे पोर्टलला वेगळी डेट येत आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो काय कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे त्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मला एक वेगळी डेट या ठिकाणी येत आहे. असं आल्यामुळे या ठिकाणी तुमचं काय असतं, डाटा मिसमॅच दाखवून या ठिकाणी तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत.
किंवा रिजेक्ट होतही आहेत. खूप साऱ्या मुलांचे या ठिकाणी कॉलही आहेत, कमेंटही आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे तर ताबडतोब तुमचा BTRI ऑफिस जो काही असेल तो BTRI ऑफिसला जा किंवा तुमच्या HR शी कॉन्टॅक्ट करा, त्यांना हा प्रॉब्लेम समजून सांगा. मग ते त्या ठिकाणी तुम्हाला रिवाइज करून देण्याचा प्रयत्न करतील. कारण की ज्यावेळेस आपण क्लेम करतो अप्रेंटिसशिप नंबर टाकल्याच्या नंतर आपला सगळा डाटा त्या ठिकाणी ऑटो फिल होत असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला चेंजेस करता येत नाही. त्यानंतर सर्वात मोठा तुमचा तिसरा प्रश्न असा आहे की बघा रिजेक्टेड बाय आरो. आता हे ॲरो इस्टॅब्लिशमेंटनं तुम्हाला अप्रुव्हल दिलेलं आहे. पहिलं काम कोणाचं असतं इस्टॅब्लिशमेंटनं तुम्हाला अप्रुव्हल दिलेलं आहे. मग आता काय प्रॉब्लेम आहे कारण की इस्टॅब्लिशमेंट मध्ये ज्यावेळेस तुम्हाला तुमचा सगळा डाटा चेक केलेले मग त्यांनी अप्रुव्हल द्यायला पाहिजे ना. मग त्या ठिकाणी चुका का होत आहेत आणि ते रिजेक्ट का करत आहेत तर त्यामध्ये हाच महत्वाचा मुद्दा आहे. 12th मंथ जो काय तुमची पेमेंट हिस्ट्री आहे ते हायलाइट नाही, हे महत्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर दुसरा जो काय मुद्दा आहे या ठिकाणी तुमचा डाटा मिसमॅच. या दोन कारणामुळे तुमचा इस्टॅब्लिशमेंट जरी या ठिकाणी नाही पाहिलं तर त्याच ठिकाणी तुमचा आरो लेवलला जाऊन तुमचं फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होत आहे. म्हणून त्याच्यानंतर अजून तिसरा एक प्रश्न या ठिकाणी आहे, जे का तुमचं बँक स्टेटमेंट हायलाइट करून पाठवता ते या ठिकाणी क्लिअर येत नाही, तुमचा डाटा या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही. आता या ठिकाणी तुम्हाला जो काय PDF आहे तो 1 MB पर्यंत या ठिकाणी अपलोड करायला सांगितलेलं आहे. आता 12 महिन्याचे या ठिकाणी पेमेंटचे आहे तुमचे स्टेटमेंट आहे. त्या स्टेटमेंटला 1 MB मध्ये तुम्हाला साईज दिलेली आहे, त्या साईज मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. ज्यावेळेस तुमच्या या ठिकाणी बघतो आपण तर 4 MB पर्यंत या ठिकाणी तुमच्या PDF ची साईज होऊन जाते. 4 MB 5 MB 6 MB 3 MB. तर त्यावेळेस तुम्ही याची काय करता साईज कमी करता. साईज करत असताना याची काय होते क्लॅरिटी जो काय असतो की नाही ते क्लॅरिटी या ठिकाणी कमी होतं. कमी झाल्यामुळे ज्यावेळेस तुमचं आरो लेवल या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट चेक करत असताना त्यांना ते क्लिअरली दिसत नाही. म्हणून तुमचं या ठिकाणी आरो कडून रिजेक्ट होण्याचं हा एक मोठा कारण या ठिकाणी ठरलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अपलोड करताना ज्यावेळेस तुमची साईज तुम्ही रिड्यूस करता कमी केल्याच्या नंतर त्याला एक वेळेस चेक करायचं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर दिसत आहे किंवा नाही. जर क्लिअर दिसत असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. जर क्लिअर दिसत नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं नाही. परत या ठिकाणी व्यवस्थित तुमचे इमेज काढून त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर हे कारण आहे त्या ठिकाणी तुम्हाला आरो कडून रिजेक्ट होत आहे. आता रिजेक्ट झाल्याच्या नंतर परत कशा पद्धतीने क्लेम करायचं याचाही डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे. त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. कशा पद्धतीने रिअप्लाय क्लेम करायचे ते तुम्ही त्या ठिकाणी पाहून व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी तुम्ही अप्रुव्हल घेऊ शकता. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे मित्रांनो, पेमेंट कधी येणार. कारण की हे जेवढं आपण या ठिकाणी करतो मित्रांनो ते आपल्या या ठिकाणी पेमेंट, कारण की जे तुमचे जे काही पेमेंट आहे ते तुमच्या हक्काची पेमेंट या ठिकाणी आहे. सर्वात मोठा प्रश्न हाच येतो की पेमेंट कधी येणार. कारण की आतापर्यंत जवळपास 2 ते 3 महिने झाला या ठिकाणी आपण या अप्रुव्हलच्या मागे लागतोय. आपला सर्वात मोठा हा प्रॉब्लेम होता की आपल्या इस्टॅब्लिशमेंटने या ठिकाणी अप्रुव्हलच दिले नाही. इस्टॅब्लिशमेंटला माहीतच नव्हतं. मग त्यांना आपण कन्व्हिन्स करून सांगून त्यांच्याकडून अप्रुव्हल करून घेतलं. BTRI कडून अप्रुव्हल झालं. त्याच्यानंतर तुमचा जो काही आरो लेवलवरचा आहे तिथून तुमचं या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट होते. त्या ठिकाणाहून जर तुम्हाला या ठिकाणी अप्रुव्हल भेटलं मग आता आतुरता आहे फक्त एकच, पैसे कधी मिळणार. सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, आरो लेवलवरून सगळ्यात जास्तीत जास्त सगळ्या मुलांचे ज्यांचे क्लेम ओके मध्ये आहेत, ज्यांच्या क्लेमला काही प्रॉब्लेम नाही, त्या सर्वांना अप्रुव्हल देण्याचं काम चालू आहे. सगळ्यांच्या झाल्याच्या नंतर तुम्हाला एक साथच ऑल जणांचे जेवढे काही आहेत मित्रांनो त्या सर्वांचेच तुमचं पेमेंट या ठिकाणी DBT द्वारे या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आरो लेवलला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा हाच उत्तर होता की सर्वांचे या ठिकाणी क्लेम अप्रुव्हल करण्याचं काम चालू आहे. सर्वांना ज्यावेळेस अप्रुव्हल क्लेम होऊन जातील सगळ्यांचे पैसे एक सोबतच त्यांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी टाकण्याचं काम आरो लेवलवरून चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळं या ठिकाणी जर तुमचे कोणी मित्रमंडळी अजूनही या ठिकाणी क्लेम केले नसतील, त्यांना वाटत असेल की हे फेक आहे, तर त्यांना या ठिकाणी त्यांना क्लेम करायला सांगा, जेणेकरून त्यांचे सुद्धा या ठिकाणी हक्काचे पैसे आहेत. कारण त्यांनी सुद्धा अप्रेंटिसशिप केलेले, त्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांचे हक्काचे पैसे मिळू शकतील. मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.